मित्रांनो, प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे हँगओव्हर आणि त्यावरील 10 उपाय सांगा. तर लगेचच व्हिडिओला सुरू करूया. सर्वात प्रथम हँगओव्हर म्हणजे काय? हँगओव्हर म्हणजे दारूचे सेवन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरीरावर होणारे दुष्परिणाम. यामध्ये डोकेदुखी, मळमळ, उलटी होण्याची भावना, थकवा आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो. तर लगेचच सुरू करूया. पहिला आहे पाणी प्या. हँगओव्हर झाल्यावर शरीरात द्रवाची कमतरता होते, त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. पाणी पिल्यामुळे डिहायड्रेशन कमी होऊन थकवा कमी होतो. नारळ पाणी आणि गुळाचं पाणी सुद्धा उपयोगी आहे. पुढचं घेऊया 2 नंबरचं झोप घ्या. आता हँगओव्हरमुळे शरीराला आरामाची गरज असते. पुरेशी झोप घेतल्याने शरीराला पुनरुज्जीवन होण्यास मदत होते आणि डोकेदुखी व थकवा कमी होतो. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा. पुढचं घेऊया फळांचा रस म्हणजे फ्रूट ज्यूस, जसं की संत्र्याचा रस, मोसंबीचा रस किंवा इतर ताज्या फळांचा रस प्यायल्याने शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता भरून निघते आणि ऊर्जा मिळते. तसेच यामुळे हँगओव्हरची तीव्रता कमी होते. पुढचं 4 नंबरचं गोड पेय प्या. गूळ किंवा साखरयुक्त पेय हँगओव्हरयुक्त उपयुक्त ठरतात, कारण ते रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवतात. त्यामुळे थकवा आणि अस्वस्थता कमी होते. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. 5वं घेऊया ताजं खाणं. हँगओव्हरच्या वेळी पोट रिकामं ठेवणं हानिकारक असतं, त्यामुळे ताजं आणि हलकं खाणं केल्याने पचनक्रिया सुधारते आणि थकवा कमी होतो. पुढचं घेऊया 6 नंबरचं. 6 नंबरला आहे आल्याचा काढा. आले पोटशूळ आणि मळमळ कमी करण्यास उपयुक्त आहे. आल्याचा काढा प्यायल्याने पोटाच्या समस्या कमी होतात आणि शरीराची चांगली काळजी घेता येते. तर आल्याचा काढा नक्की घ्या मित्रांनो. पुढचं घेऊया 7 नंबरचं लिंबू पाणी. हँगओव्हर झाल्यावर लिंबू पाणी खूप उपयोगी असतं. हे शरीराला ताजेतवानं ठेवतं, डिहायड्रेशन कमी करतं आणि ऊर्जा देतं. त्यात थोडं मीठ घालून प्यायल्यास आणखी परिणामकारक ठरते. हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. पुढचं 8 नंबरचं तूप घालून भाकरी. आता याच्यामध्ये आपण महाराष्ट्रीयन आहोत. घराघरांमध्ये हँगओव्हरवर तुपातील भाकरी किंवा तुपाची पोळी खाण्याचा जुना उपाय आहे. ही पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ताकद पण देते. 9 नंबरचा आहे मसाल्याचा चहा. अद्रक, मिरे, वेलची आणि तुळशी घालून केलेला मसाल्याचा चहा पोटाला आराम देतो. हँगओव्हरमुळे आलेली थकवा कमी होतो आणि डोकेदुखीवर उपयुक्त ठरतं. तर शेवटचं घेऊया. कृपया सबस्क्राईब करा. गरम पाण्याने अंघोळ. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील थकवा दूर होतो. हँगओव्हर झाल्यामुळे गरम पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि मानसिक ताजेतवाना मिळतो. तर धन्यवाद मित्रांनो. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली एक लिंक दिलेली आहे, तिला क्लिक करा. बाय.